पाहतालोचनी सुख झाले साजन तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव शिव भोळा चक्रवर्ती Why?
शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा त्याचे पाय माझी चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे. हे आवाज कमी राहू दे, आवाज कमी. त्याचे पाय माझे माझे
बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम क्रोध काम
शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तया नवादि क्रोधका धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया नबाधि क्रोधका एका जनार्दने शिव निवारे कळिकालांचा वेव वाचे वदता शिव नाम तया नवादि क्रोधका महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातो समागते तिष्ठन्ति मन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे ज्या मातेच्या कुशीतून स्वराजांचं देखणं स्वप्न जन्मास आलं, विकू कमी करा, ती राजमाता जिजाऊ जे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं तो राजा शिवछत्रपती, आणि जे स्वप्न स्वतःच्या खांद्यावरती पेलून हिंदूच्या दरबारातली तुळस आणि हिंदूच्या मंदिरावरचा कळस ज्याने जिवंत ठेवलाय तो धर्मवीर संभाजी महाराज, तसेच राजगुरू भगत सिंग, सुखदेव, झाशीची राणी आदी करून जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले।
जगडले झुंजले जनता मग स्वातंत्र्य झाले ही माता हिम शिखरे ध्वज फडफडले ते अमर हुतात्मे झाले सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्या देतव्या तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापकाय जनार्दना आनंद घना विनाशाय करोनी विनवने आई देवी तो माता विलंब कावाया लावेला कृपाळे विटाबाई विश्वंभरे भवछेदके कोटे गुंतले समाय विश्वव्यापके न करे आता आळसावे भावया प्रगट कैचा दुरे अंतरो सेवे लागे से सेवे लागे से सेवे लागे से लागे से मचा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो प्राप्त प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग नाथबाबांचा आहे. अनेक वर्षापासून चालत आलेला हा गणेश उत्सव आणि त्या गणरायांच्या समोर आज कीर्तनाची सेवा आहे. वाजवण्यासाठी लोह महाराज सुंदर आहेत आणि गायनाचार्य तुमच्या शिवावरचे जवळजवळ मराठवाडाच काय पण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे आणि आमच्यासोबत आलेली लोणाळकर माऊली आणि गावातली सर्वच लहान थोर मंडळी, सर्वांच्या समोर गणेश उत्सवाचा कार्यक्रम आहे. आणि गणपतीचं कीर्तन म्हणजे असं काय बांधीव नसते बरं काय, अभंगावरच बोलाव आणि एवढीच वेळ कीर्तन कराव असं काय नाही. गणपती समोरचं कीर्तन म्हणजे मोकळ्या वावरात गोरे पेटेले म्हणून आता जवळजवळ 10:30 वाजलेत. 10:30 वाजलेत. 10:30 वाजलेत. जास्तीत जास्त एखादा तास म्हणजे 11:30 पर्यंत कीर्तन व्हायला पायजोळ घे माय बारकी. हा असो, थोडंसं अभंगावर चिंतन करतो अगोदर एक 10-15 मिनिटं. अभंग सोडल्याच्या नंतर गणरायांचं चरित्र थोडक्यामध्ये म्हणजे एक अर्धा-पाऊण तासामध्ये गणरायाचं चरित्र आपल्याला पाहायचंय. तर अभंगाचा भाव असा आहे, शिव भोळा चक्रवर्ती. आता याच्यामध्ये 3 पार्ट पडतात, मला तिकडं जायचं नाही पण उगाच थोडंसं स्पर्श करून जातो. एकाला म्हणतात भोळा, दुसऱ्याला म्हणतात साधा भोळा आणि तिसऱ्याला म्हणतात केवळ भोळा. म्हणून या ठिकाणी जी अभंगाची रचना केली, या अभंगाच्या रचनेमध्ये शिव भोळा असं जे बोललेलं आहे म्हणजे शिव म्हणजे महादेव नाही बर का, ऐका. आणि महादेव म्हणजे शंकर नाही, महादेव म्हणजे शंकर नाही. मग तुम्ही म्हणाल ऐकून अवघड आहे बर का, जरा अवघड आहे. शिव ज्याला म्हटलं जातं, जे ब्रह्म विष्णू आणि महेश 3 देव आहेत, या तिन्ही देवाचं जे दैवत आहे त्याला शिव म्हणतात. तू दैवत तिने देवा, या तिन्ही देवाचं जे दैवत मानलं गेलं त्या शिवाला शिव असा शब्द आलाय. शिव असा शब्द आलाय. आता या शिवापासून जगाची उत्पत्ती ब्रह्म विष्णू महेश हे सारे झालेले आहेत. मग या शिवाला भोळा असं म्हटलेले, या शिवाला भोळा असं म्हटलेलं आहे. भोळं कोणाला म्हणतात, ज्याला घ्यायचंही कळत नाही आणि ज्याला द्यायचंही कळत नाही त्याला भोळं म्हणतात. आजी बोल नका, आजी तुम्हाला प्रश्न विचारायला, बोल नका. संसारामध्ये दोघही चिंगूस असावं का एकलं चिंगूस आणि एकलं मोकळं असावं? हा, दोघही चिंगूड जमणार बर का. जर पती मोकळ्या मनाचा असेल तर पत्नी कशी असते, ओढून धरणारी असावी लागते. आणि पत्नी जर मोकळ्या मनाची असेल तर तिथं पती हा ओढून धरणारा असावा लागतो. त्याशिवाय संसाराचा रहाट गाडग चलत नाही. पण इथं पार्वती माता एवढी भोळी नाही, पण शिव परमात्मा भोळा आहे. एक दृष्टांत सांगून पुढे चलतो. पार्वती माता
जेव्हा नवरी होऊन आली आणि नवरी होऊन आल्याच्या नंतर महादेवाला एक प्रश्न विचारली, अहो ओ अगोदरच्या काळात पती देवाला स्वामी म्हणून हाक मारत होती. हा काय म्हणून? स्वामी, बरोबर आहे, स्वामी म्हणून हाक मारत होती. आता ते तुमचा काळ गेला, आता आमच्या काळात थोडा बदल झाला, थोडासा बदल झाला. म्हणजे नाव घेऊन बोलतात डायरेक्ट. हा नाव घेऊन बोलतात. पतीचं नाव घेऊन बोलू नये बरं, काय पाप लागते. नाव घेऊन बोलू नये. त्याला पती हाच परमेश्वर म्हटले. आता याच्याही पुढे गेले लोक. आता नवऱ्याला पिल्लू म्हणाले, पण खेड्यात नाही बरं काय. खेड्यात अजून बरं आहे. सिटीमध्ये वेगळ्या नावाने हाक मारतात, वेगळ्या नावाने. तसं महादेवाला पार्वतीने विचारली ना, माझ्यासाठी एखादा महाल हवाय. महादेवानं सांगितलं, पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला महाल बांधून द्यायला मी तयार आहे. आणि महाल बांधून दिला. आणि त्या महालाच्या वास्तव शांतीसाठी कुणाला बोलवावं असा प्रश्न पडला. आणि असा प्रश्न पडल्याच्या नंतर महादेवाच्या डोक्यात आलं, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला आपण बोलवावं. असं नाही बरं काय, जगामध्ये जो विद्वान आहे त्याला आपण बोलवावं. आता जगतामध्ये बरेच लोक म्हणतात रावण हा राक्षस होता. नाही, रावण हा राक्षसच होता, पण ब्रह्म राक्षस होता. ब्रह्मपदाला प्राप्त झालेला राक्षस होता. आणि त्या ब्रह्मपदाला प्राप्त झालेल्या रावणाला बोलावून आणलं. कारण जगताच्या पाठीवरती महादेवाचा एकमेव खरा भक्त म्हणजे कोण झाला, तर राजा रावण झाला. रावणाने चांगल्या प्रकारची विधी केली. आणि विधी केल्याच्या नंतर दारात येऊन उभा आहे. आणि भगवान शिवशंकर म्हणतात, रावणा, ए भक्ता, अरे तुझी काही इच्छा असेल तर माझ्याकडून मागून घे. मागून घे म्हटल्याच्या नंतर काय मागाव? आणि म्हणला, द्यायला तयार आहे ना? हो म्हणले, हा द्यायला तयार आहे ना. एवढं नंबर 1 बांधलेलं घर मला दे. कोणतं घर दे? हे बांधलेले घर मला दे. दे म्हणाल्या महादेवानी त्या रावणाला घर देऊन टाकलं. खापराचं नाही, खापराचं नाही बरं का, सोन्याचं घर दान केलं. एवढा रावण कपटी असताना सुद्धा त्याच्यासोबत महादेव प्रभूने आपल्या पत्नीसाठी बांधलेलं घर दान देऊन टाकलं. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात नाथबाबा म्हणतात, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती,
शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती. आता चित्ती म्हटल्याच्या नंतर या चित्ताला अंतःकरण चतुष्टी असं शास्त्र सांगते. मन बुद्धी चित्त आणि अहंकार, या मन बुद्धी चित्त आणि अहंकारामध्ये त्यांचे पाय असावे. त्यांचे पाय असावे. आता त्यांचे पाय या मन बुद्धी चित्त अहंकारामध्ये असू शकतात का? नाही. तर पाय या शब्दाचा अर्थ काय होतो? तर पाय या शब्दाचा अर्थ होतो सुख. पाय या शब्दाचा अर्थ होतो सुख. त्या महादेव प्रभूचं सुख माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं आणि ते मला प्राप्त झाल्यामुळं त्याला भोळा असं म्हणतात. जवळ जवळ पुरुषापेक्षा महिला मंडळ जे आहे ना, खरं जे भक्ती करतात ते दुर्गा देवीची करणार, गणपतीची करणार. कोणाची करतात? महादेवाचीच करतात. बरोबर आहे ना? महादेवाचीच करतात. हा, ते आता जे वडाच्या झाडाला आपल्याकडे ते हिंदू धर्मामध्ये जे फिरायची पद्धत आहे, हा पद्धत आहे, ती कुणाची पूजा आहे खरं पाहिलं तर? ती सुद्धा महादेव प्रभूचीच पूजा आहे महाराज. तेच करतात. कोणता तरी पुरुष आतापर्यंत हीच बायको मिळा म्हणून येड्या बाबळा चक्रा मारलाय का? ओय कोणीतरी मी माझ्या बायकोला विचारलो, एवढ्या लोकांनी वडाला चक्रा मारतात, तू काऊन गेली नाहीस म्हणलो आतापर्यंत? ती म्हणली आतापर्यंत गेली नाही, म्हणली पुढे जाणार नाही म्हणली. म्हणलं का? बस झालं म्हणली या जन्मात, आणि 7 जन्म कशाला? अरे त्याचा भोळा स्वभाव आहे. भोळा स्वभाव म्हणजे लवकर पावणारा देव असल्यामुळं त्यांची पूजा आणि त्यांचे पाय, आता त्याचं सुख माझ्या चित्तामध्ये असावं म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती, आणि ते सुख निरंतर माझ्या ठिकाणी राहावं म्हणून मी काय करतो याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या. क्रोध काम. त्या शिवनामाचा परिणाम असा होतो म्हणे, ज्याने शिवाचं नाम चिंतन केलं त्याच्या मनामध्ये काम आणि क्रोध हे जन्माला येत नाही. तर वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. वाचा परापच्यंती मध्यमानी वैकरी, ऐसे गरजे ही वैकरी. हा का बा, हृदयामधून जी 4 वाणे आहेत ते बाहेर पडतात, पण कधी पडतात? या कानाने कधी कोणाचं वाईट ऐकायचं? मिरच्या ज्यानं तोडलाय त्याला कमी पाप आहे शास्त्रात. ऐका, ज्यानं मिरच्या तोडलाय, आता मी कीर्तन करायला माझं एखादा शब्द चुकला तर मला कमी पाप आहे, पण तुम्ही एवढं सगळं चांगलं सांगलंय रा,
पण एवढं एक बोलायचं नव्हतं म्हणल्या की तुम्ही नरकात गेल्या, महापाप तुमच्याकडे जाते. शेजाऱ्याचं पाणी आपल्या वरात आले म्हणे. हा, काही गोष्टी कळवा महाराज, काही गोष्टी कळायला पाहिजे. वाचे वदता म्हणजे आपल्या कानाने दुसऱ्याचं काय ऐकायचं नाही. मला इमानदारीनं सांगा, आता तुमची माझी का ओळख नाही, मी तुमच्या गावातले लहान असताना आलो होतो. तुमच्या इथं सप्ताह होता, मारुती महाराज आंबुलगेकरांचं कीर्तन होतं आणि त्यांना सोडायला आलतो. काल्याचं कीर्तन होतं. हो, त्याच्यावर आता आजच आलो. ज्ञानेश्वर महाराजांनी आणलं बरं काय. हा, म्हणून तुमचा लय वेळ घेणार. पहिल्यांदा अभंग सोडतो, पुन्हा गणपतीला सोडतो, पुन्हा कीर्तन सोडतो. ऐका, माणसाला या कानाने काय ऐकायची सवय असावं काय नसावं. तुमचं कसं आहे की जाऊ द्या, सोडून द्या. आता मी असंच कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक 12-1 वाजता घरी आलो. 12-1 वाजलो होतं आणि 12-1 वाजल्याच्या नंतर मी घरी आलो. घरी आल्याच्या नंतर माझी जी पत्नी आहे ना, ती रडत बसली रात्री 12:30ला. मी आल्यावर असं दारावर आणलं, हॅलो. ती दार काढली पण रडत बसली. मला वाटलं माझी सासू मेली काय, नेमकं काय झालं असेल. दार काढून पाहिलं तर कानातून रक्त निघू लागलं. मला वाटलं 100% चोरी झाली. मी म्हणलं कानातून रक्त निघालंय, नेमकं काय झालंय, चोरी झाली का? ती म्हणली नाही. मी म्हणलं कुणासोबत भांडणं झालेत का? ती म्हणली अजिबात नाही. मग काऊन रक्त निघालंय? ती म्हणली कसं सांगू म्हणली. मी म्हणलं आता कसं झालंय तसं सांग. त्याला कसं सांगू म्हणजे काय? काय नाही म्हणले, हो का तुम्ही गेल्या कीर्तनाला. मी म्हणलं काय नाही म्हणले, अक्काचं दाजीचं भांडण होलं तर म्हणली पलीकडल्या घरात. त्यांच्या भांडणाचा तुझ्या कानाचा काय संबंध आहे म्हणलं मी. त्या भांडणाचा तुझ्या कानाचा काय संबंध आहे? ते म्हणले माय तुम्ही तर लईच येड्यावानी आहो म्हणली. हा, मी म्हणलं असं कसं येड्यासारखं? नाही म्हणले तुम्हाला कळणार म्हणले, भांडण एवढं रंगात आलं म्हणली, ऐकू ये नाही गेलं म्हणून भीतीला कान लावलो म्हणली. जसं जसं भांडण रंगात आलं तसं तसं कान लावायला लागलो, तसं तसं कान लावायला लागलो. अर्ध कान तुटलंय पण भांडण सुटलं नाही म्हणली. भांडण सुटलं. अरे बाबा, एखाद्याचं चांगलं गुण ऐका. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, 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 झुंजायाच्या गोष्टी ऐकता सुख, झुंजायाच्या गोष्टी ऐकता सुख, करिता देह दुःख फार आहे, करिता देह दुःख काही नाही, करिता देह दुःख फार आहे, करिता देह दुःख फार आहे, तैशी सुळावरील तैशी हरी भक्ती सुळावरील पोळी, तैशी हरी भक्ती सुळावरील पोळी, तैशी हरी भक्ती सुळावरील पोळी. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, करिता देह दुःख फार नाही, तैशी हरी भक्ती सुळावरील पोळी, विरळा तो बळी विरळा सुर, देह दुःख तैशी हरी भक्ती सुळावरील पोळी, विरळा पोळी विरळा या वाणीनं काय ऐकावं? उगं नाही म्हणलं भक्ती सुळावरील पोळी आहे. सुळावर ठेवलं पोळी आहे म्हणलं. त्या पोळी खाणं जेवढं अवघड आहे तेवढी भक्ती करणं अवघड आहे. दे आजी धरून फेकून दे.
पुण्यात जन्मात ऐकलं नाही आता आली पाप काय नाही एवढी मोठी बेंडकुडी आहे पाणी नाही पाऊस नाही कशी पडली की जाऊ द्या शिव बोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझी ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध कामारे जो ओरिजिनल भक्त आहे ना त्याच्या अंतकरणात कामही राहत नाही त्याच्या अंतकरणामध्ये क्रोधही राहत नाही मग ज्याच्या अंतकरणातला काम आणि क्रोध निघून गेला त्याला काय प्राप्त झालं अभंगाचं तिसरं चरण धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष गेल्याच्या नंतर धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष थोडस चिंतन आहे बारीक सांगतो पुन्हा गणपतीकडे लगेच 2च मिनिटात येतो संपलच कीर्तन ऐका 4 पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष सुरुवातीला कोण आहे धर्म धर्म पुन्हा अर्थ पुन्हा काम आणि पुन्हा मोक्ष खरं पाहिलं तर या दोन्हीच काम आहे एक धर्माचं आणि एक मोक्षाचं एक धर्माचं आणि एक मोक्षाचं मग हे अर्थ आणि काम मधात घातलंय या दोघांच्या मधात ठेवलंय नाही समजलं सोपं करून सांगतो ऐका लो महाराज लग्न झाले तुमचं झालं हा बरं बरं जाऊ द्या ऐका आता तुम्ही गाडीवर निघालो उगाच समजायचं बरं का इथं आहो तुम्ही हा कीर्तनात सगळंच खरं राही ना हा काही काही धरायचं काही काही सोडून द्यायचं राहते पती पत्नी गाडीवर बसून निघालेत आणि लहान 2 लेकरं आहेत लहान 2 लेकरं आहेत आमच्या गावाकड पहिल्या लेकराला चालवणारा म्हणजे पती त्या टँकवर टाकतो आणि पत्नी बसल्याच्या नंतर महाग टाकते असंच नेतात का मावशी लेकरायला नाही ना आता कसं नेतात पती आणि पत्नीच्या मध्ये ठेवतात बरोबर आहे मध्ये ठेवतात का बरं का बरं कारण समोरून पिता त्याचं रक्षण करतो आणि मागून माता रक्षण करते तरी पण करते गुणानं बसणार मुंडी काढून बघतात बरोबर आहे ना गाडीवर बसतेत का लेकर मावशी गुणानं बसणार ते लेकर असे मान काढून वाकून बघतेत तसं अर्थ म्हणजे पैसा आणि काम म्हणजे हा आता ते पुन्हा सांगतो राहू द्या कमी पैशात पुरवणा आज तर कीर्तन तर फुगटच आहे मी रोज सांगतो सरकारी दवाखान्यात कोणालाच गुन्हा ना पाटील काय येते चला की पाटील आई काय रे त्या सरकारी दवाखान्यात तेच गोळी खाजगीत गेला की पहिलं 300 काढून घेते दवाखान्यात गेल्या गेल्या 300 काढून घेते 300 काढून घेतल्यावर एवढी यादी करून दे गावात दवाखाना नाही की नाही का तेच म्हणलं मला घरला जायचं लयच माळ अवघड आहे तुमचं
पहिलं 300 घेते आणि एवढी यादी लिहून दिला की 1500 घेते. 300 आणि 1500 1800 झाले का? हा 1800 की मी अजून शाळा नाही शिकायचं आहे. 1800 गेल्यावर पुन्हा विचारते घरी कसं वाटालंय? बरंच वाटते. एवढे लय पैसे गेल्यावर वाईट कशाला वाटते? आता वाईट वाटणार. हे जे काम आणि अर्थ आहे, अर्थ म्हणजे पैसा, हे दोन्ही गोष्टी वाईट आहेत. हे धर्माला आणि मोक्षाला हे हानिकारक आहेत. म्हणून पुढं जर मुंडी काढालं तर अर्थाला कोण मारावं? धर्मानं मारावं. आणि मोक्षाने याला सांभाळावं, म्हणजे दोन्ही लेकरं सांभाळावं. म्हणून त्याला आत ठेवलं. 2 लेकरं ज्याला सांभाळता आले त्याला शिव परमात्माचं दर्शन झालं. शिवादेकता प्रत्यक्ष. मग शिव म्हणजे कोण आहे? अभंगाच्या शेवटी एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, हेलो हरियाणा विठ्ठला
चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नवाधे क्रोध काम विठोबार कुमार विठोबार कीर्तन संपलं नाही बरं का, अभंग संपलं आहे. तुम्ही म्हणला तर कीर्तन संपलंय का. तुम्हाला एक वाद आणि विवाद दोन गोष्टी सांगायची. प्रत्येकाला एक वेगवेगळा भ्रम आहे. प्रत्येकाला एक वेगवेगळा भ्रम आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की बाबा तो मोठा का हा मोठा का कोण मोठा असा एक भ्रम आहे. ऐका, जगताच्या पाठीवरती एकच मोठा झाला, त्या मोठ्याचं नाव आहे श्री गणराज. तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल, परमार्थाची सुरुवात असेल किंवा प्रपंचाची सुरुवात असेल, सुरुवात भारुडाची असेल किंवा सुरुवात पदाची असेल, सुरुवात कशाची बी असू द्या, पण ती सुरुवात कुठल्याही देवाच्या नामाने होत नाही. तर ती सुरुवात कशाने होते तर गणरायाच्या. आणि जरा मोकळं बोलू का, हे काय सप्ताह नाही. माळेगावच्या जत्रेला कोण कोण जाते हातकोरी करा बरं इकडची. कोणी बघले नाही, जाऊ द्या. बघले, हा बघा बरं, मामा खरं बोलले बघा, टाळे वाजवा त्याच्या नावाने, वाजवा बरोबर बोलले, कीर्तनात बसून खरं बोलले. तसं काय मामा टेन्शन घेऊ नका, मी इमानदारीनं दरवर्षी जातो. समजे जातात, बरोबर आहे. ऐका, मला काय सांगायचे, परमार्थाची सुरुवात गणरायाच्या नामाने होते, यात काही नवल नाही. तमाशाची सुरुवात सुद्धा गणरायाच्याच नामाने होती, बरोबर आहे ना. पहिल्यांदा गण म्हणावा लागतो, नंतर लावणी म्हणावं लागते, बरोबर आहे ना. आता ज्याच्या ज्याच्या लक्षात आलं नाही त्यानं याच्या जानेवारीला कला महोत्सवला जाऊन बघा. वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ओम नमो जियाद्या हुई हुई झाल्याच्या नंतर खाली म्हणतात देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवतार। किंवा शिव संप्रदाय, त्या शिव संप्रदायाची सुरुवात सुद्धा प्रथम गणाची मोडी। कोणाची मोडी? प्रथम गणाची मोळी। गणरायाला एवढं किंमत आहे महाराज, म्हणून याचं जे वर्णन केलंय ना या श्लोकामध्ये, किती येडं वाकडं केलंय पा। बर, आपण गणपतीची पूजा करतो का निंदा करतो? 2 मिनिटं सांगतोय का? श्लोक कसं आहे? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा। वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोडाच्या। काय म्हणाल्या गणपतीला आपण? वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोडाच्या, महाकाय म्हणजे मोठ्या पोटाच्या। वाकड शिवा देऊन जो प्रसन्न होतो त्याला गणपती म्हणतात, त्याला गणपती म्हणतात। किती मोकळ्या म्हणत असेल गणपती। बर, आता गणपतीचे भक्त बी काय एका नमुन्याचे आहेत का? तुम्ही बघा, तुम्ही महादेवाची भक्ती करा करा, कधी तर उगा महादेवाच्या मंदिरामध्ये हिंदी गाणं वाजलंय का? नाही ना, नाही। कधी तर उगा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हिंदी गाणं वाजलंय का? नाही। हिंदी गाणं वाजल्याशिवाय गणपती उठतच नाही का? उठते तुमच्या इथला? बरं, सप्त्यात कधी तर पानं खेळलंय का कोणी? कोणताही सप्ताह राहू द्या, दत्तनाम राहू द्या, शिवनाम राहू द्या, वैष्णव पण सप्ताह कोणताही राहू द्या, पण लय फिरी देव हो। 12:30 वाजू द्या, 1:30 वाजू द्या, उठ। कोणाला? मला नाही, गणपतीला म्हणतात उठ। त्यानं म्हणला भाऊ 11 दिवस तर होऊ दे, त्याला रातभर झोपू दे ना तू, उठ। तुमच्या इथं चांगलं आहे बरं का, कीर्तन ठेवल्या, तुमच्या इथं सांगायला नाही, तुमच्या इथं उद्या सांगतो दुसऱ्या गावात, इथे इथं सांगताय ना। रातभर पत्ते खेळत तरी काही म्हणणार, काही म्हणत नाही तर काही म्हणत नाही, म्हणून त्याचे डोळे सूक्ष्म आहेत, म्हणजे बारीक झाले महाराज। शिटीला तर लय अवघड आहे, गणपतीला गाणं पाहुणे गणपतीला, गणपतीच्या पुढीत एवढं बघते तरी काही म्हणत। त्याला विचारतात पाहुणं जेवलाव का म्हणून। गणपतीला काहीही करा, कुणाला शब्द बोलत, कुणाला तरी म्हणले का शब्द गणपती? तुम्ही बारक्या पोरायला विचारा, आता हे बाळ पोर सगळे झोपी गेले, हे हाय ते आता भजनात आले, त्याला काय करावं? तुम्ही पोरायला विचारा गणपती म्हणजे तो का त्या कोपऱ्यात आहेत बघ, हातवरी करल्यात, वा 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 वा। त्या पोरायला विचारा तुम्ही, अरे गणपती देव आहे आणि देवापाशी असले गाणे लावणं, ते पहिलं उत्तर देतात बाबा आजच्या पंजापासून चलत आलाय, गणपतीला असलेच गाणे पाहिजेत। म्हणजे गणपती एवढा फिरी देव जगात दुसरा नाही, त्यांना का फिरी? बर, परमार्थाची सुरुवात कशी तर आहे हो, लग्न कार्यामध्ये बी गणपतीलाच आहे का ना? खरं तर लग्न कार्य सिद्ध आहे का उलट आहे? तुमच्या गावात कसं म्हणतात आजी? आमच्या गावात म्हणतात वाड्यात मांडव पडलंय, मांडव पडतीये का उभा टाकते? ओ मावशी, लग्नाचं मांडव उभा करतात का पाडून येतात?
उभं करतात ना लग्नाचं मांडव, पण लोक म्हणतात वाड्यात मांडव. कुठे गेलतास भाऊ? वाड्यात मांडव पडलंय. मांडव पडणार बरं काय. मांडव उभं टाकते, उभं टाकते. ते उभा टाकलेल्या मांडवाला पडलंय म्हणतात. पडलंय म्हणलेल्या शब्दाला सुद्धा त्यानं शिदा करते. म्हणून पहिल्यांदा गणपतीची पूजा. आधी गणेशा वंदन तुझ्या चरणाला, आधी गणेशा वंदन तुझ्या चरणाला. देवाचाही देव बुद्धी देई मला, देवाचाही देव बुद्धी देई मला, देवाचाही देव बुद्धी दे मला, देवाचाही देव बुद्धी दे मला. म्हणजे सुरुवात कशाची बी असू द्या, त्याला कशाची किंमत आहे. अहो गणपती असल्याशिवाय परमार्थाची सुरुवात होईना, आणि गणपती असल्याशिवाय संसाराची सुरुवात होईना. एक पोरगा ऐकजेपर्यंत ऐकलं मला कालच्याच रात्री, आणि उठता उठता मला विचारलं, महाराज तुम्ही काय म्हणला हो? मी म्हणलं बाबा गणपती शिवाय सुरुवात परमार्थाची होईना, संसाराची होईना, म्हणजे कोणाचंच लग्न लागणार का म्हणलं. तर मी म्हणलं जगात कोणाचंच लागण नाही म्हणलं. मग त्यानं लय सुंदर प्रश्न विचारला, महाराज गप बसा म्हणलं. हा मी म्हणलं काहून? उगा कळणार त्याला काय शिकवा म्हणलं, आपल्या पुढे जमना म्हणलं. मी म्हणलो वा अरे लहानच आहे काय त्याला. त्यानं म्हणलं पित्याच्या लग्नात मुलगा राहतो का मुलाच्या लग्नात पिता राहतो म्हणलं. म्हणजे बापाच्या लग्नात पोरग राहते का पोराच्या लग्नात बाप राहते? कस पोराच्या लग्नात बाप राहते, बरोबर आहे. पण त्यानं म्हणलं जर गणपती शिवाय कोणाचंच लग्न लागलं नाही तर महादेवाच्या आणि पार्वतीच्या लग्नात गणपती कुठं होता म्हणलं. कुठं होता म्हणलं गणपती? सांगा आणि उठा म्हणलं. बरोबर आहे ना. महादेवाच्या लग्नात गणपती म्हणजे पोरग पुन्हा झालं ना पार्वतीला, मग अगोदर कुठं होत? तर त्याच्यासाठीच म्हणलंय आधी गणेशा वंदन तुझ्या चरणाला. अरे जो देवही जन्माला आला नव्हता त्याच्या बी आधी गणपती होता, त्याच्या आधी गणपती होता. मग गणपती जगाला कोण ओळख करून दिलं? लोकमान्य टिळकाने. कोण ओळख करून दिलं? लोकमान्य टिळकाने. आता याला 10च दिवस का बरं बसितेत? बरं एवढं पूजा करून एका दिवशी याला टाकतेत. बरं 10 दिवस याचीच एवढी काय पूजा? तर आधी गणेशा, आधी म्हणजे सर्वांच्या आधीचा. जाऊ द्या लय जड चालेल, तुम्हाला मोकळं करून सांगतो. पोरो तुमचं लग्न झालंय का बेटा? नाही आमचं झालंय ह्या वयात. अवघड आहे तर जाऊ द्या. लांबचा जावाई साखरिया, शिववरचा भाकरिया. गावातलं कोणी नाही घेत. बर तुमच्या गावचं सोड, आमच्या गावचं सांगावला बरं काय. हा गावातला चाकऱ्या नव चक्रिया, आणि घर जावाई ठोकरिया. घर जावाई ठोकरिया. पोरं बघत चालेल बाप. ऐका गावातला जावाई ऐका, लांबचा जावाई साखरे असतो. लांबून जावाई आला का त्याची एवढी व्यवस्था राहते. महाराज माझं पहिल्यांदा लग्न झालं, लग्न झाल्यावर मेवणी पुढं आली. हो का मेवणी एक अशी तीच आहे. कीर्तन में तालिका, बगीचे में मालिका और ससुराल में सालिका, बड़ा मजा आता है. मी म्हणलो ना कशी का अशी ना पण मेवणी रोहन म्हणलो सासरवाडीत. ती मेवणी आली महाराज. मेवणी आल्यावर ती म्हणली डाडी. मी म्हणलं काय? त्या देऊ का?
मी म्हणलं त्या नको म्हणलो. हा का बरं अशी वडली होती. आता ते चहा काय नीट लागल महाराज. अशी वडली ते म्हणले डाडी त्या देऊ का. मी म्हणलं औषध दे पण चहा नको. द्याच असेल तर औषध दे पण चहा नको. ती आली. मी मग म्हणले दूध घेताव का दाजी. मी म्हणलं घेतो. मग मी म्हणलं एवढं घट दूध कस काय म्हणलं. तिला विचारलं एवढं घट दूध कस काय म्हणल्यावर ते म्हणले डाडी 15 दिवस ढाळय म्हणली म्हशीला पाणीच पडलं नाही म्हणली. म्हणलं वारे पट्टी. मी म्हणलं कट काय म्हणलं. तुम्ही येणार हाव म्हणल्यानं. मी म्हणलं म्हैस मेली की मेली तर मळू द्या म्हणली म्हैस पण जावयाचा सन्मान केला. मला काय म्हणायचंय लांब पुण्याचा जावाई आला की त्याला 10 दिवस बी चांगलं जेवायला घालतेत. कसलं घालतेत नंबर 1 जेवायला घालतेत. तसा हा जो गणराया पार्वती मातेच्या पोटी आलाय तो आधीचा असल्यामुळं ही कुणाला लोकमान्य टिळकाला समजलं आणि 10 दिवसाची दररोज पूजे दररोज आरती आहे दररोज खायला पियाला चांगलंय. म्हणून या गणपतीला कोणता गणपती म्हणा साक्रिया. कोणता आहे साक्रिया. आता शिववरचा भाकऱ्या. हा शिववरचा भाकऱ्या म्हणजे आपल्या मंदिरावर बी गणपती आहे. गणपती आहे त्याला कवा भाकरीच निवद दाखिते. कवा कशाच निवद दाखितेत. कवा शिजलं काय न शिजलं काय तसलं बी निवद दाखितेत. कोणी पाया पडतं कोणी पडत नाही. कुठला गणपती झाला मंदिरावरचा. ते बी गणपतीच आणि हे बी इमानदारीनं सांगा तुम्ही मारुतीच्या मंदिरावर असलेल्या गणपतीला कोणीतरी 11 दिवस 11 प्रकार नेऊन दिले का आतापर्यंत. गणपती दोन्ही एकच आहेत ना. गणपती दोन्ही एकच आहेत. आता दुसरा आपल्या घरावर एक गणपती आहे. आपल्या घरावर एक गणपती आहे. त्या गणपतीच्या कोण कोण पाया पडल्या बरोबर खरं खरं सांगा कोण कोण. अहो जगात कोणीच पडत नाही. त्या गणपतीला म्हणजे जसं पोळ्याला बैल धिवत्यात तसं सणालाच धिवत्यात. बरोबर एरी कोणी त्याला दिवत नाही. याच गणपतीचा एवढा सन्मान एवढा मान कशासाठी तर तो असलेलाच तो म्हणजे लांबचा असलेलाच दूरच्या देशामध्ये असलेला तो पार्वतीच्या पोटी आल्यामुळं याचा मान आहे. मग आता गणपती महादेवाच्या लग्नात होता का तर महादेवाच्या लग्नाच्याही अगोदर गणपती होता. पण आपला असं झालंय फक्त शंकेनं मेलो. कशानं मेलो आपण. शंका आपल्या मनामध्ये खरंच असं होईल का. जाऊ द्या तुम्हाला एक दृष्टांत सांगतो कीर्तन संपितो. तुमच्या गावात माणसं मरतात की मरत्यात सगळेजण मरत्यात. मरणा गेल्यावर अवघड आहे. मरत्यात म्हणून बरं आहे. माणसं मरत्यात. तुमच्या गावात माणूस मेल्यावर झोपीत येत का भीतीला बशीत येत. दोन्ही बी म्हणजे 8 घंटे तसं 8 घंटे असं आहे. कोण तसं एक सांगा की बशीत येत तर म्हणा नाही तर झोपीत येत म्हणा. बशीत येत धरू बशीत येत. तसं आमच्या गावात माणूस मेलं का त्याला असं भीतीला बशीत येत. खुर्ची टेकत्यात भोईला बशीत येत आणि त्या भीतीला 2 असं खुंट्या मारतात. खुंट्या मारून त्याला असं बांधून टाकतात आणि बांधून असं बसले की आता मस्त सगळे आता जसं रडू वाटलं तसं तेच त्याच्या पद्धतीनं रडते. रडत 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 असंच आमच्या गावात एक माणूस मेलं. एक 8 दिवसाखालची गोष्ट आहे. माणूस मेल्यावर मला म्हणले महाराज. ते म्हणले काय आज कुठं तारीख आहे का. मी म्हणलं आज कुठंच नाही. ते म्हणले मग येताव का. मी म्हणलं कशाला. मड राखायला. मी म्हणलं कस काय. महाराजाची झोप म्हणजे टिवटिकरी होईन राहते म्हणला त्यानं वाघ. म्हणलं कस काय तुम्ही रात्रच्या रात्र जागत्या म्हणला तुम्हाला झोप नाही काही नाही बरं म्हणलं. मी म्हणलं येतो पण. त्यानं म्हणला काय पण. म्हणलं किती घेत्या म्हणलं. मी म्हणलं 4000 घेतो म्हणलं. मड राखायला 4000 घेतो म्हणल्यावर ते म्हणलं देतो म्हणले. का बरं मड्यापाशी लय गमत राहते. मी लय मडे राखतो हो का. माणसं 12:30 पर्यंतच राहत्यात. गावातले 11:30 निघून जात्यात. रडणारे 12ला बंद करत्यात. हो मस्त बोलत बसत्यात.
असं तसं तसं असं म्हणत म्हणत सगळे 2 वाजेपर्यंत चेती राहतात. 2च्या पुढं मड्यावर मासे हाणणारे बी तिथंच पडतात. कोणीच उठणार महाराज, कोणीच उठणार. म्हणलं हे आता इथून पुढं मड राखायला बरं आहे. आता मी विचार केला एकट्याला काय रात निघना, आता एकट्याला रात निघना मग काय करावं म्हणल्यावर गावातल्या भजनी मंडळाला म्हणलं हो का, आणि त्याच्या इथं तेही मेल्यात. मग ते म्हणले कसं करावं, कसं नाही म्हणले भजन करूत का म्हणलो. भजन करूत का म्हणल्यावर ते म्हणले करूत म्हणले, पण आम्हाला फायदा. ते म्हणले का 4000 बोल लाव, 2000 तुम्ही घ्या आणि 2000 मी घेतो एवढं म्हणल्यावर ते म्हणले यास करूच भजन म्हणले मड्यापशी. बरं काय, हा पारापशी नाही मड्यापशी. मग असं भजन रंगलं महाराज. रात्रीचे 1:30 वाजले. 1:30 वाजल्याच्या नंतर जावाई आईचे घेऊन आला की मोठी गाडी घेऊन जावाई आला. आणि जावाई आल्याच्या नंतर ते काय आता त्याच्यामध्ये 5-6 भजनी मंडळ होती. आणि ज्या घरी माणूस मेलं होतं त्याचं घर लहान होतं, त्याचं घर लहान होतं, 2-4 पत्राचं घर होतं. ते असे आयचेर मधून उतरलेले असे दुरून बघू लागले भजनवाल्याकडं. मी म्हणलो जमते का म्हणलो. ती एक म्हणलं मी म्हणलं नाही भजन जमते का म्हणलं. अरे थोडी थोडी जमते म्हणलं, एक थोडी थोडी जमते म्हणलं. या म्हणलो. या म्हणल्यावर आलं पापतीमध्ये. मध्ये आल्यावर 2-4 बसले. 2-4 बसल्यावर मला चांगला पकवाज वाजता येते बरं काय. हा मी होतो पकवाज झाला. मग बाहेर एक दुसरा पकवाजा होता, त्यानं तिथंच उगा असं करायला हाताला. मी म्हणलो याला 100% वाजवा येते म्हणलं. त्याला म्हणलं तुला वाजवा येते का. त्यानं म्हणला उगा थोडं थोडं जमते म्हणला. ये म्हणल्या आलं पापती पकवाच्या मध्ये आलं. मध्ये आल्यावर अर्ध्या तासाला दुसरे बायलेकीचे सोयरे आले. झालं बायलेकीचे सोयरे आल्यावर ते बी ह्याच्यावानी बघू लागले. हे असं बघल्यावर हे म्हणले या तुम्ही या म्हणल्यावर महाराज घर होतं लहान, दाटवा झाला जास्त. आता सरका 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 म्हणण्यामध्ये पकवाजा सरकत 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 मड्याजवळ गेला. पकवाजाला ध्यान नाही काय नाही, ती रंगात येऊन वाजवलंय नंबर 1. वाजिता 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 ह्या पकवाजाची मांडी त्या मड्याच्या मांडीवर पडली. आता ह्यानं जसं अंग हल्लाला तसं मड हल्लालं वरी. जसं जसं पकवाजा हल्लाला तसं तसं मड हल्लालं. आता सुना काय मनातून रडणार. तेही दोघी होत्या महाग पाय त्याला. बारकी सुना असं बघली बाबा. ती म्हणली अक्क. हिने म्हणली बाई मामा गेले. ये बारकी म्हणली मामा गेला तर गेला, मामाकडे बघ म्हणली. हिनं बघली. पकवाच्याकडे कोणाची ध्यान नाही. मडाई ह्यानं असं मांडी हला त्यानं वरी हल्लालय पाप. मोठी सोन म्हणली अग गंगू बाबा शिवरात्र धरला, मामा साहेब शिवरात्र धरले नाहीत, एकादश धरले नाहीत, शनिवार धरले नाहीत, कोणताच वार धरले नाहीत. आणि आत्ता भजन कराल्या. हे तर गेल्यात आणि मेल्यावर भजन कसं कराल्यात. चांगलं बघले तर काय भजन चालूच आहे. ते दोघी उठल्या. दोघी गेल्यावर ती बारकी जी ननंद होती की नाही तिचं त्या बारक्याच चांगलं जमत होतं दोघीच. तिनं म्हणली वहिनी बाबा. बाबा म्हणल्या बारकी लेक वरी बघली तर काय बाबा भजन करायला. ती नाही म्हणली अक्का बाबाला टाळ वाजवा येत नव्हतं, बाबाला काय पकवाज वाजवा येत नव्हतं, बाबा भजन करायला नाही 100% बाबा भूत झालाय म्हणली. आताच लय दिवसाला नाही तुरुत बाबा भूत झाला. उठ म्हणली. झालं उठ म्हणल्यावर दोघी बी उठल्या आणि ते दोघी चौघी बी बाहेर गेल्या.
मड्यापाशी कोणीच नाही. हे सोयरेन गावातले भजनकारी म्हणाल्या चा करायला गेल्यात. खेळला वाटायला झोपीची येळ झाली, हे चा करायला गेल्यात. हेही बाहेर गेल्यात तर आलेच नाहीत. आता मध्ये येईना गेल्यावर लई येळा पेटी मास्तर रंगात आलं वरी बघलो. पेटी मास्तर मनात विचार केलं, आतापर्यंत एवढ्या मुडद्यापाशी भजन केलं म्हणला, एक मुडदा भजन केला नाही म्हणलं आतापर्यंत एक. हे भजन हो बाप रे म्हणलं, सारे ग म गेलं म्हणाला पेटी मास्तर. मी गेलं म्हणाला, मुडद्यावर मुडदा पडला. तवा तर पक्वाच्या बघवाव यानं रंगात येऊन वाजवला. असा रंगात आला, असा रंगात आला. वाजिन्यामध्ये मागी बांधलेली जी दोरी होती ती ढिली झाली. यानं बोल काढण्याच्या नादामध्ये दोन्ही कुट्ट्या उपसून गेल्या आणि पक्वाच्या गळ्याला धाड कोण्या मड पडलं. महाराज मड पडल्या पडल्या पक्वाच्या कुक दोन मारलंय म्हणाला. मेल्यावर दोघाला मारलंय. दृष्टांत संपला. सिद्धांताकडे लक्ष द्या. सिद्धांत असा आहे, दोन मेले, मड मारलंय का स्वतः मेले? स्वतः मेले. कशाने मेले? संशयाने मेले. कशाने मेले? संशयाने मेले. तसं आपल्या धर्मातला कोणीही राहू द्या, त्याला फक्त आपल्या धर्मावर संशयच आहे. त्याला म्हणा तू महादेवाच्या मंदिरात जा, एक वाटीभर दूध घे, अरे 2 बेलीचे पानं वा आणि सांग त्या महादेव प्रभूला, तू जोवर प्रसन्न होणार नाहीस तोवर मी या मंदिरातून हलणार नाहीस. असा एक तरी जन्माला आलाय का? नाही. आपल्याला माहित आहे. आई म्हणते पप्या पप्या पप्या. ते म्हणले काय आई? काय नाही, निवत झालंय घेऊन जा. त्यानं इकडून वळते पहिलं, पुन्हा इकडून वळते. देवालाही कळना काय खावावं, माणसाला पोराला कळना काय दाखवावं. आपला काय नाही तर आपलं त्याच्यावर श्रद्धा आहे, पण त्याच्यावर काय नाही तर भाव नाही. त्याच्यावर काय नाही, भाव नाही.